आम्हाला इथं बसून मरायचंय। आम्ही स्वइच्छेने आलो, आम्ही कोणतीही ट्रीटमेंट घेणार नाही अजिबात। आमच्या माणसाला काही जर झालं तर त्याला जबाबदार पूर्णपणे शासन असेल। आणि मी तुमच्या जे कोणतं चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला सांगतोय की आम्हाला इथं मरायचंय, हे आमचं ठरलेलं आहे। आम्हाला इथंच मरायचंय। उपचार घ्यायचं का नाही? आम्ही उपचार इथं बसून घेणार नाही, आम्ही मरणार। प्रत्येक जण इथला मरायला आलेला आहे। जर इथले लोकप्रतिनिधी पालकमंत्री इथं आलेले आहेत, कलेक्टर इथं आलेले आहेत, दादाचा जीव आमच्यासाठी तुटतोय। जीव एखादा मरल माता आम्ही उपचार घेणार नाही। जर तुम्ही मनोज दादाची दखल घेणार नसाल तर आम्ही कोणी उपचार करून घेणार नाही, कारण मनोज दादा म्हणजे आमचं हृदय। जर आज 3 दिवस झाले पालकमंत्री इथं आला नाही, एकही मंत्री इथं आला नाही, 2-3 आमदार सोडले तर कोणी इथं यायला तयार नाही। जर तुम्ही दादाची दखल घेणार नसाल तर आम्ही इथंच मरू, पण आम्ही उपचार घेणार नाही। जोपर्यंत मनोज दादाला बोलणी करायला कोणी सरकारचा मंत्री येणार नाही तोपर्यंत आम्ही कोणी उपचार घेणार नाही। आज आमचा सोबतीचा बीपी कमी झालाय। तुमची तब्येत कमी झाली, उपचार घ्यायला पाहिजे। उपचार घेणार नाही, उपचार घेणार नाही। तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे दादा, तुमची तब्येत खराब आहे। नाही, उपचार नाही घेणार मी जोपर्यंत 3 दिवसापासून इथं एखादी पाणी उपचार नाही घेणार। कोणी दखल घ्यायला तयार नाही। दादा उपचार घेऊस तो दादा उठोस तर मी उठणार नाही।